श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 46. कल्लेश्वर भक्त नरहरी. या अध्यायाच्या श्रवणाने वैचारिक द्वैतभावाचे निरसन होते. त्यामुळे संपूर्ण अध्याय अवश्य श्रवण करा. श्री गणेशाय नमः. शिष्य नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, मागील कथेमध्ये आपण नंदीनामा कवीसारखा अनेक कवी आल्याविषयीचे वृत्तकथन केले. आता तो शिष्य कसा झाला त्याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे ही विनंती. सिद्ध म्हणाले, नामधारका, गुरुचरित्र हे अतिशय रसाळ, अद्भुत आणि अलौकिक आहे. आता तुला जी कथा सांगतो ती ऐक. श्री गुरु गाणगापूरच असताना त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. त्यांना भेटावयास अतिशय थोर लोक येत होते आणि त्यांचे भक्त बनत होते. नंदीनामा कवीने श्रीगुरूंविषयी अमृतासमान मधुर काव्य केले. त्यापासून अनेकांनी बोध घेतला. त्या नानाचा प्रकाश चोहीकडे पसरला. एकदा एका भक्ताच्या घरी मंगलकार्य होते, म्हणून तो श्रीगुरूंना आपल्या गावी घेऊन आला. हिप्परगी नामक गावाला त्यांनी श्रीगुरूंना नेले आणि त्यांची सर्व उपचारांनी पूजा केली. मोठ्या प्रमाणात कार्यसोहळा संपन्न झाला. त्या गावात कल्लेश्वर शिवलिंग स्थापित असलेले एक जागृत शिवालय होते. तेथे एक ब्राह्मण शिवसेवा करीत असे. नरहरी नावाचा तो ब्राह्मण शिवलिंगाच्या आत्मीयतेने सेवा करीत असे. तो उत्तम कवी असून रोज 5 कविता करीत असे. कल्लेश्वराशिवाय तो अन्य कोणाचीही स्तुती करीत नसे. तो नित्य एकाग्र चित्ताने व अनन्य भावाने शंकराची सेवा करीत आहे. सर्व लोक त्याला म्हणत, तू मोठा कवी आहेस, तुझी कीर्ती अपार आहे. श्रीगुरूंना ही काव्य आवडते, तेव्हा तो श्रीगुरूंविषयी काही काव्य कर. तेव्हा त्यांना तो म्हणाला, माझी जीभ मी कल्लेश्वराला अर्पण केली आहे. दुसरे अनेक देव आणि माणसे आहेत, मात्र मी त्यांची स्तुती करणार नाही. असे बोलून तो देवपूजेसाठी गेला. त्याला पूजा करता करता अवचितपणे झोप आली. तो रोज शिवपूजा करून काव्य रचून शिवस्तुती करी, पण त्या दिवशी त्याला अपार झोप आली. तो देवळातच निजला. तेवढ्यात त्याला शिवलिंगावर श्रीगुरू बसलेले असून आपण त्यांची पूजा करीत आहोत असे स्वप्न पडले. त्याला शिवलिंग दिसत नव्हते, तर तेथे श्रीगुरूच दिसत होते आणि विचारत होते, अरे तुझी माणसावर भक्ती नाही तर मग तू आमची पूजा का करतोस? आपण षडोपचाराने स्थिर मनाने श्रीगुरूंची पूजा करीत आहोत असे स्वप्न त्याने पाहिले आणि तो जागा झाला. तो मनात आश्चर्य करू लागला. श्री नरसिंह सरस्वती हेच शिवावतार घेऊन आले आहे आणि आपण त्यांची पूजा केली. हेच सद्गुरू आहेत, यात शंका नाही. हेच त्रयमूर्तीचा अवतार आहे, त्यांची भेट घेतलीच पाहिजे असा विचार करून तो श्रीगुरूंपाशी आला. त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंसमोर लोटांगण गाठले आणि त्यांचे चरण धरून म्हणाले, मी अज्ञानी आहे, मला आपले खरे रूप ओळखता आले नाही. प्रपंचमायेने वेढला गेल्यामुळे मी आपणास ओळखू शकलो नाही. मात्र आपणच शिवाचे निर्गुण रूप आहात. हे जगद्गुरू, आपण कल्लेश्वर आहात. आता माझे मन स्थिर झाले आहे. मी तुमच्या चरणांपाशी रमलो आहे. तुम्हीच या विश्वाचे आधार आहात. शरणागतास रक्षण करते कवच आहात. मी तुमच्या चरणकमलांचे अमृत चाकण्यासाठी भ्रमर होऊन इथवर धावत आलो आहे. समग्र ठेवा आपल्या जवळच असताना रानावर का बरे हिंडावे? घरी कामधेनू असल्यावर आपल्याला दैन्य का यावे? पूर्वी ऋषीमुनी हजारो वर्षे अतिशय कष्टपूर्वक तप करीत असत, तरीही तुम्ही त्यांच्यावर लगेच प्रसन्न झाला नाही. मात्र तप अनुष्ठान वगैरे न करता तुम्ही निदान रूपाने मला भेटलात. माझी मनोकामना पूर्ण झाली. माझ्यावर जणू कल्लेश्वरच प्रसन्न झाला आहे. तुम्हीच कल्लेश्वर आहात हे सत्य आहे असा माझ्या मनाचा निश्चय झाला. हे जगद्गुरू, माझ्यावर कृपा करा. असे म्हणून तो श्रीगुरूचरणी नतमस्तक झाला. श्रीगुरू त्याला म्हणाले, तू नेहमी माझी निंदा करतोस आणि आज तुझ्या मनात भक्ती उपजून तू इथे कसा काय आलास? तेव्हा तो ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला, मी अज्ञानाच्या अंधकारात भरकटलो होतो. त्यामुळेच आपल्यासारखी ज्योतिमर्या आनंदमूर्ती मला उमगली नाही. मी कल्लेश्वराची पूजा केली. त्या पुण्यामुळेच आपली भेट मला झाली. मी आज पूजेसाठी गेलो असताना शिवलिंगाच्या ठिकाणी मला तुमचे दर्शन घडले. तुम्हाला प्रथम मी स्वप्नात पाहिले आणि आता तुमच्या चरणाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. आता माझे अंतःकरण स्थिर झाले. मला तुमच्या शिष्यवर्गात समाविष्ट करून घ्यावे अशी विनंती करून त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंची अनेक प्रकारे स्तुती केली. स्वप्नात जशी षडोपचारी पूजा केली त्याच वर्णन काव्यरचनेतून केले. त्या मानसपूजेचे वर्णन ऐकून श्रीगुरू तत्क्षणी म्हणाले, लोकांना मी स्वप्नवत वाटतो. मी इथे प्रत्यक्ष असताना याने माझे स्वप्नातील रूप आणि पूजोपचार आठवून त्यावर काव्य रचून म्हटले आहे, पहा. मी असे उपस्थितीनं सांगून त्यांनी त्या कवीचा सन्मान करून त्याला वस्त्रे दिली. तेव्हा तो चरणवंदन करीत म्हणाला, मी तुमचा शिष्य होऊ इच्छितो. श्रीगुरू म्हणाले, माझ्या दृष्टीने कल्लेश्वर हे श्रेष्ठ आहे. तू त्यांचीच नित्यपूजा कर. मी तिथे नित्यवास करेन. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तुमचे प्रत्यक्ष दिसणारे चरण सोडून मी कल्लेश्वराची पूजा कशाला करू?
तिथे मी तुम्हालाच पाहिले आहे. तुम्हीच माझे कल्लेश्वर आणि तुम्हीच त्रयमूर्तीचे साक्षात अवतार आहात. तुमचे चरण सोडवायचे नाहीत असा माझा निर्धार आहे. स्वामींची प्रार्थना करून तो पुढे गाणगापुरात येऊन राहिला. त्याने पुष्कळ कवित्व केले आणि श्रीगुरूंची सेवा करीत तेथेच राहिला. सिद्ध नामधारकाला म्हणाले. अशा रीतीने 2 कविश्रेष्ठ श्रीगुरूंजवळ राहावयास आले आणि त्यांनी उत्तम गुरुभक्ती केली. सरस्वती गंगाधर म्हणतो, ज्याच्यावर श्रीगुरू प्रसन्न होतात त्याच्या घरी कल्पतरू असतो आणि इच्छिलेले फळ त्याला मिळते. कवीश्वराची ही कथा सिद्धांनी नामधारकाला सांगितली. आता पुढील कथेचा विस्तारही लक्षपूर्वक आहे. सिद्धमुनींच्या संवादातून निर्माण झालेले श्री गुरुचरित्रामृत ज्ञानीजनास सुखकारक आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथांमधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा कल्लेश्वर महिमा वर्णन करणारा हा 46वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.